नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण 6 मार्च रोजीचं करंट अफेअर जे आहे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी आपण लक्ष्य बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपण कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच, कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच या बॅचेस आपण सुरू केलेल्या आहे. या बॅचेस व्यतिरिक्त तुम्हाला सरळ सेवेच्या तसेच राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. या सगळ्या बॅचेस मध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, पीवायक्यू सेशन्स, ठीक आहे, हे तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर जर बघितलं कालावधीनुसार या बॅचेसची वेगवेगळी फी तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, ऑलरेडी आपलं हिस्ट्रीचे लेक्चर जे आहे ते अर्धे झालेले आहे, जिओग्राफीचे अर्धे लेक्चर झालेले, पॉलिटी जवळपास आपला अर्ध झालेला आहे आणि आता आपण सायन्स सुरू केलेले. ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा, ठीक आहे. तर त्याचबरोबर आपले नोट्स तुम्ही सेपरेट परचेस करू शकता, टेस्ट सिरीज सेपरेट परचेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया 6 मार्च रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन आहे की मार्च 2025 मध्ये कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंट्स, ठीक आहे, CGDA नावाची जी संस्था आहे तर तिचे प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंटचे नवीन आपण जर बघितलं तर प्रमुख बनलेले डॉक्टर मयंक शर्मा, ठीक आहे. तर डॉक्टर मयंक शर्मा जे आहे ते संरक्षण मंत्रालयाच्या कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंटचे नवीन प्रमुख बनलेले आहे. त्यांनी 1 मार्च 2025 रोजी आपला पदभार जो आहे तर तो स्वीकारला होता. आता रिसेंटली झालेल्या नियुक्त्या आपण बघून घेऊया. तुहिनकांत पांडे जे ते सेबीचे 11वे अध्यक्ष बनलेले. एन चंद्रशेखरन रतन टाटा एंडोनमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले. अमृत मोहन प्रसाद सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनलेले आहे. HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष बनलेले DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन अध्यक्ष आलोक रंजन. कलिकेश नारायण सिंह देव हे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आहे. भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख अमरप्रीत सिंग. ब्रिजेंद्र प्रतीप सिंग जे आहे ते नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे महासंचालक आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष जर आपण बघितलं तर KC वेणुगोपाल हे आहे. UPSCच्या नवीन अध्यक्षा प्रीती सुदान हे आहे. V सुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष आहे. आणि न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश आहे. जे मी स्टार मार्क केलेले ते किमान तुमच्या लक्षात असले पाहिजे, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, दुसरा क्वेश्चन बघूया. जागतिक वन्यजीव दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आला. बघा मित्रांनो, वन्यजीवांच्या अधिवासांचं रक्षण करणं आणि त्याबाबत जागरूकता पसरवणं यासाठी हा दिन सेलिब्रेट करण्यात येतो 2013 पासून. 2013 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 3 मार्च हा दिवस आपण जर बघितलं तर वन्यजीव दिवस, जागतिक वन्यजीव दिवस म्हणून घोषित केलेला आपल्याला बघायला मिळतो. याची थीम होती वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, फायनान्स, इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट, ठीक आहे. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, फायनान्स, इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट अशी याची थीम होती. तिसरा क्वेश्चन इथं तुमच्या समोर आहे. मार्च 2025 मध्ये महसूल सचिव म्हणून कुणाला अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे? तर महसूल सचिव बनलेले मित्रांनो अजय सेठ. आपण जर बघितलं महसूल सचिव होते संजय मल्होत्रा, पण संजय मल्होत्रा हे RBI चे 26वे गव्हर्नर बनले, ठीक आहे. मग त्यामुळे ही पोस्ट जी आहे ती खाली झाली. मग आता अजय सेठ जी आहे त्यांना महसूल सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो देण्यात आलेला आहे. ऑलरेडी अजय सेठ जे आहे तर ते आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आहे आणि आता ते महसूल विभागाचे सचिव म्हणून सुद्धा काम करणार आहे, ठीक आहे. जोपर्यंत महसूल विभागाचे सचिव म्हणून कोण्या एका व्यक्तीची नेमणूक करता केली जात नाही तोपर्यंत, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा अजून नियुक्त्या बघून घेऊया ज्या आपल्या मागे कव्हर झाल्या नव्हत्या. शक्तिकांत दास जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे सचिव बनलेले आहे. PK मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रथम सचिव आहे. परराष्ट्र सचिव आहे विक्रम मिस्री, ठीक आहे. तर सगळे सचिवच इथं. त्यानंतर जर बघितलं संरक्षण सचिव आहे राजेश कुमार सिंह. वित्त सचिव आहे तुहिनकांत पांडे जे सेबीचे 11वे अध्यक्ष बनलेले. इथं सुद्धा जे स्टार मार्क करतो ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. कॅबिनेट सचिव आहे
डॉक्टर टी.व्ही. सोमनाथन. केंद्रीय गृह सचिव आहे गोविंद मोहन. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहे सुजाता सौनिक. त्यानंतर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव आहे दीप्ती गौर मुखर्जी. अमरदीप सिंग भाटिया हे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव आहे. संदीप पौंड्रिक हे पोलाद मंत्रालयाचे नवीन सचिव आहे. तर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, ठीक आहे, BSNL चे नवीन सचिव आहे अतुल कुमार चौधरी. तर इथं तुम्हाला हे जे स्टार मार्क केलेले तेवढेच लक्षात ठेवा. रणजी ट्रॉफी 2024-25 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? तर रणजी ट्रॉफीची हा जो सामना आहे हा विदर्भाच्या संघाने जिंकलेला आहे. फायनल मॅच त्यांनी पराभव केलेला आहे केरळचा. केरळ उपविजेता आहे, उपविजेता ठरलेला आहे आणि विदर्भ जो आहे मित्रांनो तो विजेता ठरलेला आहे. ठीक आहे, रणजीच्या या सामन्याचा 2024-25 जे विजेतेपद आहे ते आता विदर्भाने जिंकलेलं आहे. लक्षात ठेवायचं विदर्भाने यापूर्वी 2017-18 आणि 18-19 सलग 2 वेळा विजेतेपद जिंकलं होतं. आता त्यांनी 2024-25 विजेतेपद जिंकलेलं आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर अक्षय वाडकर जो आहे तर तो या विजेता संघाचा कर्णधार होता विदर्भाच्या. प्लेयर ऑफ द सिरीज जो आहे तो हर्ष दबे याला मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये 38 संघ भाग घेतात. BCCI मार्फत आयोजन केलं जातं. ही स्पर्धा 26 फेब्रुवारी ते 2 मार्च म्हणजे जो फायनल मॅच आहे तर ती 26 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. ही रणजी ट्रॉफीची 90वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया, उपविजेता केरळ राहिला ते सुद्धा लक्षात ठेवायचे. 14व्या फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 मध्ये आयकॉन ऑफ द एक्सलन्सने कोणाला सन्मानित करण्यात आलेले? अवॉर्ड कोणते? 14वे फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड आहे. यामध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष जय शहा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराचं वितरण 28 फेब्रुवारी रोजी मुंबई महाराष्ट्रामध्ये झालं होतं. आणि या पुरस्कार कोणाला दिला जातो? हा आयकॉन ऑफ एक्सलन्स हा जो पुरस्कार आहे तर तो कोणाला दिला जातो? जे मित्रांनो व्यवसाय झालं, क्रीडा झालं, तंत्रज्ञान झालं, ठीक आहे, या क्षेत्राचं नेतृत्व करणारे जे लोक आहे, या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे लोक जे आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर डेझर्ट हंट 2025 या एकात्मिक ट्राय सर्व्हिस स्पेशल फोर्स सराव कुठे आयोजित करण्यात आला? आता बघा, डेझर्ट हंट हा जो युद्ध सराव आहे यामध्ये आपले ट्राय म्हणजे तीनही दल जे आहे ते सहभाग घेतात. आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही. ठीक आहे, आणि हा डेझर्ट हंट. मग आता डेझर्ट वरून तुम्हाला माहित असेल की डेझर्ट राजस्थानमध्ये, जोधपूर राजस्थान या ठिकाणी डेझर्ट हंट 2025 हा युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. लक्षात ठेवायचंय. आपण जर बघितलं भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल तिन्ही दलांनी सहभाग घेतला होता. या युद्ध सरावाचा मेन उद्देश हा आहे की आपले जे काही वेगवेगळे समजून घ्या ऑपरेशन्स असतात, युद्धजन्य परिस्थिती असते, त्यामध्ये या तिन्ही सैन्य दलांचा समन्वय मजबूत करणं. ठीक आहे, या तिन्ही सैन्य दलांना एकमेकांच्या टॅक्टिक्स ज्या आहे तर त्या समजल्या पाहिजे. ऐन युद्धामध्ये एकमेकाला मदत झाली पाहिजे यासाठी. जहां ए खुसरो 2025 या सुफी महोत्सवाच्या 25व्या वर्धापन दिनाचं आयोजन कोठे करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, जहां ए खुसरो नावाचा एक आपण काय करतो तर एक महोत्सव आयोजित करतो. आता तो 2025 मध्ये 25वा महोत्सव जो आहे तर तो आपण आयोजित केलेला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. बघा मित्रांनो, अमीर खुसरो तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, आपण जर बघितलं तर त्यांच्या वारशाचं जतन करावं, त्यांच्या कार्याचा गौरव करावा यासाठी हा उत्सव जो आहे तो जहां ए खुसरो या नावाने सुरू झालेला आहे. मग आपण जर बघितलं तर या उत्सवामध्ये जे काही सुफी संगीतकार असतात, कवी असतात, कलाकार असतात ते सहभागी होतात. मग हा उत्सव जर आपण बघितलं तर 28 फेब्रुवारी ते 2 मार्च मध्ये आयोजित करण्यात आला होता नवी दिल्ली या ठिकाणी. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे. यानंतर कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांना मोफत वीज देण्याची आणि तल्लिकी वंदनम योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर बघा मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांना मोफत वीज देण्याची घोषणा केली? तर आंध्र प्रदेशने. त्याचबरोबर त्यांनी आता बजेट अनाउन्स केलं, त्यामधले घोषणा आहे की तल्लिकी वंदनम योजना जी आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे काही विद्यार्थी आहे 1ली ते 12वीचे, ठीक आहे, तर त्यांना वर्षाकाठी 15,000 रुपयाची मदत जी आहे तर ते आंध्र प्रदेश सरकार करणार आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश सरकार 20,000 रुपयाची मदत शेतकऱ्यांना करणार आहे आणि त्याचबरोबर 25 लाख रुपयाचा
विमा जो आहे तर तो देणार आहे. त्यांनी काही प्रॉमिस केले होते इलेक्शनच्या अगोदर, त्याला सुपर 6 म्हटलं जात होतं त्या प्रॉमिसला. त्याच प्रॉमिसचा भाग म्हणून ह्या योजना ज्या आहेत त्या आता आंध्र प्रदेशमध्ये राबवल्या जात आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय. आपण जर बघितलं शिक्षणामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत वीज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आणि त्यासाठी तल्लिक्की वंदनम योजना जी आहे देण्याची घोषणा केलेली आहे. आणि तल्लिक्की वंदनम योजना जी आहे तर ती वेगळी. तल्लिक्की वंदनम योजनेअंतर्गत सरकारी असू द्या किंवा खाजगी शाळा असू द्या, त्या शाळेमध्ये शिकणारे जे 1ली ते 12वीचे विद्यार्थी त्यांना 15,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना 20,000 रुपयाची मदत, 25 लाख रुपयाचा विमा जो आहे तो दिला जाणार आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मोफत वीज ही वेगळं आहे, तल्लिक्की वंदनम योजना वेगळी आहे, पण एकाच राज्य सरकारने सुरू केलेली आहे, आंध्र प्रदेश राज्य सरकारने. फेब्रुवारी 2025 मध्ये जवळपास 30 वर्षानंतर केप गिधाड कुठे दिसलं? तर बघा, दक्षिण आफ्रिकेमध्ये केप ऑफ गुड होप तुम्ही नाव ऐकलं असेल. तर केप प्रांत जो आहे दक्षिण आफ्रिकेचा, तर तिथं केप गिधाड जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ठीक आहे, तर 30 वर्ष हे आपल्याला दिसलेलं नव्हतं, पण आता ते आपल्याला त्या ठिकाणी दिसलेलं आहे. म्हणजे आता त्यांची संख्या वाढत आहे, याचा अर्थ असा होतो. गिधाड हे स्कॅव्हेंजर्स म्हणून ओळखले जातात. मेलेल्या प्राण्यांना खाऊन पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्याचं काम ते करत असतात. मार्च 2025 मध्ये बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन हा अहवाल कुणी प्रसिद्ध केला? तर बघा मित्रांनो, बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन म्हणजे एखादी अर्थव्यवस्था कधी आपण जर बघितलं तर श्रीमंत बनू शकते, एखादा देश केव्हा श्रीमंत बनू शकतो, तर याबाबतचा अहवाल असणारा, याबाबतचा अहवाल जो आहे तर तो वर्ल्ड बँकने, विश्व बँकने, द वर्ल्ड बँकने प्रकाशित केलेला आहे. यानुसार असं सांगण्यात आलं की भारत 2047 पर्यंत हाय इन्कम इकॉनॉमी बनू शकतो, म्हणजे श्रीमंत इकॉनॉमी बनू शकतो, श्रीमंत अर्थव्यवस्था बनू शकतो. फक्त भारताला 7.8% ने दरवर्षी जीडीपी भारताचा वाढला पाहिजे. 7.8% आपला ग्रोथ रेट असला पाहिजे. मग आपण हाय इन्कम इकॉनॉमी जी आहे ती येत्या भविष्यामध्ये बनू शकतो. जागतिक बँकेची स्थापना 1 जुलै 1944 मध्ये झाली. वॉशिंग्टन DC US मध्ये याचं मुख्यालय आहे. अध्यक्ष आहे अजय बंगा. ठीक आहे, आपण जर बघितलं तर 189 सदस्य देश आहे. त्याचबरोबर जर बघितलं पहिले अध्यक्ष होते युजिन मेयर. त्यानंतर जर बघितलं तर जागतिक बँकेचे पहिले मुख्य अर्थतज्ञ होते कौशिक बसू, भारताचे. ठीक आहे, भारताचे 2012 ते 2016 ते त्यांचा कार्यकाळ आहे. जागतिक बँकेचं भारत जागतिक बँकेचं सदस्य कधी झाला तर 1944 मध्येच ब्रिटन वुड्स परिषदेमध्ये. जागतिक बँकेचा एक अहवाल होता इज ऑफ डुईंग बिझनेस, हा बंद करण्यात आला 2021 मध्ये. आणि जागतिक विकास अहवाल कोणाकडून प्रसिद्ध केला जातो? ठीक आहे, तर तो जागतिक बँकेकडून प्रसिद्ध केला जातो, वर्ल्ड डेव्हलपमेंट इंडेक्स. व्यावसायिक दृष्ट्या व्यवहार्य क्वांटम संगणकाच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने नवीन क्वांटम कम्प्युटिंग चिप ओसेलॉट या चिपचं अनावरण जे आहे ते कुणी केलेले? तर क्वांटम कम्प्युटर आता विकसित करण्याचं चालू आहे चर्चा. ठीक आहे, मग त्यासाठी काय लागणार तर आपल्या कम्प्युटरमध्ये तुम्ही ऐकलं असेल प्रोसेसर, इंटेलचं प्रोसेसर. ठीक आहे, किंवा रायझन म्हणून प्रोसेसर तुम्ही ऐकलं असेल. तर तसं क्वांटम चिप विकसित करणं चालू आहे. तर ओसेलॉट नावाची क्वांटम चिप जी आहे मित्रांनो ती बनवलेली आहे अमेझॉन वेब सर्व्हिसेसने. ठीक आहे, अमेझॉन वेब सर्व्हिसेस, ज्याला शॉर्टकट मध्ये AWS म्हणून सुद्धा ओळखलं जातं. AWS ही अशी कंपनी आहे की ती मोस्टली काय करते की आपण जो इंटरनेट जो काही डेटा आपण हँडल करतो, ठीक आहे, आपण जो काही डेटा वापर करतो इंटरनेट, ज्या काही वेबसाईट असतात, तर वेबसाईट काय करतात AWS वर आपला जो डेटा जो आहे तो स्टोअर करून ठेवण्याचं काम करत असतात. ठीक आहे, तर अमेझॉन वेब सर्व्हिसेसने हे नवीन ओसेलॉट नावाची काय बनवलेली आहे तर क्वांटम कम्प्युटिंग चिप बनवलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊन हे क्वांटम कम्प्युटर मध्ये वापरली जाणार आहे. तर आता आजचा टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, ही रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये कुणी जिंकलेली हे तुम्ही सांगायचं आहे सर. ठीक आहे, बरेचसे मुलं जे आहे ते क्वेश्चन आपण जर बघितलं तर देण्याला टाळाटाळ करतात, पण आज तुम्ही हे जे टेस्ट क्वेश्चन दिले तर उद्या जाऊन तुमच्या परीक्षेमध्ये सुद्धा क्वेश्चन बरोबर येतील. त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे ज्यामध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर. ठीक आहे, जे लेक्चर लाईव्ह होणार आहे त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. रेकॉर्डेड तर पहिले आहेच, पण लाईव्ह झालेली सुद्धा रेकॉर्डिंग मिळेल. ते सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला त्या मिळून जाईल. त्याचबरोबर आपलं नोट्स पॅक आहे. त्याचबरोबर तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी अभ्यास मित्र ऍप्लिकेशनचा डाउनलोड करायचं, ज्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायचं आहे. ठीक आहे,
तर थांबूया मित्रांनो आपण इथं. लेक्चर आवडला असेल तर लेक्चर लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.